कोराड़ी मंदिर के पास निर्माणाधीन गेट गिरने के हादसे में अब तक 17 लोग घायल हो चुके हैं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले मौके पर पहुंचकर हालातों का जायजा लिया और हादसे के कारणों पर 1 महीने में विस्तृत जांच के आदेश दिए। शनिवार रात को नागपुर के कोराड़ी मंदिर परिसर में बड़ा हादसा हुआ। निर्माणाधीन कार्य करते समय मंदिर का गेट अचानक ढह गया, जिससे 17 मजदूर लोग घायल हो गए। 11 मजदूरों को नंदिनी अस्पताल और 4 मजदूरों को मैक्स अस्पताल में भर्ती कराया गया। फिलहाल इस हादसे में कोई जनहानि नहीं हुई। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने खुद घटनास्थल पर पहुंचकर पूरे मामले की जानकारी ली। हादसे वाले गेट के निर्माण में तकनीकी गड़बड़ी या डिजाइन की कमी की आशंका जताई जा रही है। एनएमआरडीएच्या माध्यमातून नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे, या डेव्हलपमेंटमध्ये 3 महत्त्वाचे महाद्वार आहेत। एक मुख्य महाद्वार आहे, एक दुसरा महाद्वार आहे, तिसरा महाद्वार आहे। 151 फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे। तर या ठिकाणी फक्त तपासावं लागणार आहे की एनएमआरडीएने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही स्लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग, त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंगमध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बीम पडले। तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे। मी स्वतः त्याची चौकशीची मागणी केली आहे, चौकशी करायला लागली आहे। व्हीआरसीच्या माध्यमातून, व्हीएनआयटीच्या माध्यमातून आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे आणि इथली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे पुणेची, ती पीएमसीची जबाबदारी आहे। आमचे एनएमआरडीएचे अधिकारी या ठिकाणी असतात, कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो या ठिकाणी ज्यांनी काम घेतलं आहे ते, हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे, याची दखल मी घेतली आहे। चौकशी अंती जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी, म्हणजे व्हीएनआयटीनीच, बाकी शेवटी या सर्व कामाला व्हीएनआयटीचं अप्रुव्हल असतं। हे जे बांधकाम पूर्ण होऊन व्हीएनआयटीचं अप्रुव्हल यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना व्हीएनआयटीचं अप्रुव्हल घेतलं का हे तपासावं लागेल। तर निश्चितपणे याची चौकशी करू। चौकशीनंतर जो काही रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू। एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही। 8 जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुटी झाली आहे। 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे। एकांना थोडी ब्रेन इंजुरी आहे। बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे। कोणतीही जीवहानी झाली नाही, सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने। पण खऱ्या अर्थाने अशी दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे। त्याच्यामध्ये व्हीएनआयटीची चौकशी केली पाहिजे। अजून काही कुठल्या चौकशा कराव्या लागतील, कारण अधिकारी एनएमआरडीए, हे काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे। हे एनएमआरडीए सरकारच्या माध्यमातून आपण एनएमआरडीएला हे काम दिलं आहे। त्यानंतर व्हीएनआयटी याच्यावर देखरेख ठेवतं, त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे ती देखरेख ठेवतं, 3 देखरेख ठेवतं, 3 विभाग, आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं। आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात, इंजिनिअरिंग फायनल होतं, इतकं मोठं डिझाईन करतात। बघितलं तसं मोठे गेटचं काम चालू आहे, हायवेला सुरू आहे, 2 गेटचं काम चालू आहे। नेमका इथेच हा का पडला, काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे हे जरा एकदा चेक करून मग त्याचा निर्णय, पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात त्याचा रिपोर्ट मागू। आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का, तर केली गेली पाहिजे, कारण 3 गेटचं काम चालू आहे। 2 गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे। 1 गेटला काय झालं, कुठले बीम चुकले, काय चुकले, नेमका काय स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल। डिझाईन चुकले काय चेक करावं लागेल। डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल। मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही का चेक करावं लागेल। खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहेत, त्यामुळे महिनाभराच्या आत त्याची चौकशी करू। सर, ही जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी चूक झालीच असेल, ते चौकशांती पुढे येईल। पण ज्या बीबीजी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर याच्या इतरही काम आहे, तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का, की काय नेमकं पुढच्या कामाची करल्यानंतर शेवटी बाकी कामाचा या कामाचा काही संबंध नसतो। ज्या कामात हे झालं आहे, ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला आहे, हा जो मोठा दुर्घटना झाली आहे, या कामाचं चेकिंग केलं पाहिजे। बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील त्याचा याचा काही संबंध नाही, पण
या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र या घटनेची झाली पाहिजे. याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी, PMC, NMRDA आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट, डिझाईन सर्वांची चौकशी आपण करणार आहोत. मी काल बुलढाण्याला होतो, मग अकोला आणि अमरावतीवर सरळ या ठिकाणी आलो आहे. आता मी त्या ठिकाणी जे काही जखमी आहे त्यांना मदत झाली पाहिजे. जे डिस्चार्ज झाले आहेत त्यांनाही पुढच्या काळात त्यांची घरची परिस्थिती काय आहे त्यांना पूर्ण मदत केली गेली पाहिजे. याकरता मी आढावा घेणार आहे. सर्व NMRD आणि सर्व अधिकाऱ्याशी बसणार आहे आणि निश्चितपणे कोराडी महालक्ष्मी मंदिरात काम करताना कुठेही चूक होणार नाही याची काळजी मी पहिल्यापासून घेतली आहे. मी स्वतः उभं राहून काम करतो या ठिकाणी. यापूर्वी तुम्ही बघितलं असाल इतकं मोठं संस्थान या ठिकाणी उभं झालं, कुठेही टाचणीभर चूक झाली नाही आणि या ठिकाणी कुठेही कुठल्याही प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचार सहन केला जात नाही. हा कोराडी महालक्ष्मीचा परिसर आहे. या ठिकाणी टाचणी आम्ही तपासतो आणि त्यामुळं ही घटना झाली ही दुर्दैवी आहे. या घटनेच्या जे जखमी आहेत त्यांना पूर्ण काळजी घेणे, त्यांना चांगल्या हॉस्पिटलाइज करणे, त्यांची परिवाराची काळजी घेणे ही सर्व जबाबदारी NMRD आणि सरकारची आहे. तरी आम्ही महालक्ष्मी मंदिराकडनं काही मदत करता येईल का तेही आम्ही करू आणि सरकारची मदत जी देता येईल तेही देऊ.